20 फेब्रुवारी 1812 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला आणि त्यांनी 32 साली पहिलं इंग्रजी सत्तेच्या काळामध्ये मराठी वृत्तपत्र चालू केलं की ज्या वृत्तपत्रामध्ये जनता आणि सत्ताधारी यांच्या मधील आवाज पोहोचवण्याचं काम अग्रलेखामधून इंग्रजी भाषेत छापलं जायचं. त्याला मंगलिश भाषा म्हणतो आपण. अशा या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या त्या आवृत्तीचा पहिल्या काढलेल्या साप्ताहिकाच्या आवृत्तीचा दिवस म्हणून आज आपण हा पत्रकार दिन साजरा करतो. तो महाराष्ट्र राज्याचा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. आज आपल्या व्यासपीठावर 2 प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा MPSC UPSC मधून पास आउट झालेले आहेत. त्यांनाही माहिती की 30 मे हा आंतरराष्ट्रीय पत्रकार हिंदी पत्रकार दिन असतो. तर मे महिन्यातल्या 2 तारखेला 3 महिना आपला आंतरराष्ट्रीय पत्रकार दिन असतो. पण 6 जानेवारी जो आहे तो मात्र महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचा दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 98% आपल्या पत्रकारांच्या उद्याच्या बातमी म्हणून दिसावं. वास्तविक पोलिसांकडे पहिल्यांदा पोहोचते ती खबर असते, त्याची प्रशासकीय कार्यालयात चालते ती वार्ता असते आणि त्याची दुसऱ्या दिवशी जनतेपर्यंत पोहोचते ती बातमी असते. हे तिन्ही स्तंभ ज्यावेळेस काम करत असतात त्यातला चौथा स्तंभ आपला पत्रकारितेचा आहे. पहिला संसद आहे, दुसरा न्याय व्यवस्था आहे, तिसरा प्रशासन आहे आणि चौथं लोकशाहीतला आपला पत्रकार संघ आहे. पण या पत्रकार संघामध्ये साहेब आमच्या पंढरपूरचा न्यूज पॉइंट हा महाराष्ट्रातल्या 3ऱ्या क्रमांकाचा न्यूज पॉइंट आहे. आजपर्यंत आपण आपल्या सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बदली होऊन जा, ज्या ज्या ठिकाणी कार्य करा, त्या ठिकाणची पत्रकारिता एक वेगळी आहे. पण पंढरपूरच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं आहे की या 3ऱ्या न्यूज पॉइंट मधून छापून आलेली बातमी राज्यात सर्वदूर जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बातमीची दखल संक्षिप्त रूपात मंत्रालयीन स्तरावर घेतली जाते. पण आमच्या या सर्व पत्रकार बांधवामध्ये पत्रकार संघ असेल, आपले संरक्षण समिती असेल, सुरक्षा समिती असेल, असे 9 प्रकारचे जरी आमच्यात संघ असलेच आहेत आणि आम्ही जवळपास संख्येनं 100 ते 150 लोक पत्रकारितेमध्ये ग्रामीण आणि शहरात जरी काम करत असलो तरी आमच्यात एकोपा आहे. एक दिलानं आम्ही हा 6 जानेवारीचा कार्यक्रम एकत्रच करतो आणि सर्वांना आपल्या प्रशासकीय कार्याचा अनुभव दरवेळेस येत असतो. अधिकारी बदलून जातात पण पत्रकार आम्ही इथंच राहत असतो. आपल्या कार्याची दखल घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी अव्ययत राबत असतो. तुमच्याकडून येणारी असती ती प्रेस नोट असती, पण तुमच्याबद्दल येणारी असती ती बातमी असती. फरक हा आहे. एखादी बातमी आमच्याकडून चुकीची लागली तर त्याची चौकशी चर्चा होती, पण तुमच्याकडून आलेल्या बातमीला छापल्यानंतर ती तुमचं गुणगौरव असतो, तुमचे स्टार वाढवणारी गोष्ट असती. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं प्रेम हे आमच्या सर्व पत्रकारावर राहावं आणि आपण आपल्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीनुसार इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकार संघाच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो असं मी जाहीर करतो. धन्यवाद अमोल सर, फार चांगल्या पद्धतीने आपण स्वागत या ठिकाणी केलं. आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना राजेंद्र गोरके पाटील यांनी मांडावी अशी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांनी स्वीकारावं असे मी त्यांना पत्रकार संघाच्या वतीने नंदकुमार देशपांडे यांनी स्वीकारावं असं त्यांना नंदकुमार देशपांडे यांनी स्वीकारावं असं त्यांना मी विनंती करतो. आणि अध्यक्ष व प्रमुख पाहुणे या सूचनेला अनुमोदन देतील चैतन्य उत्पाद. राजेंद्र कोटी यांनी मंडळ शासनाला माझा अनुमोदन आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने पत्रकारिता आमच्यासारख्या तरुणाची अजूनपर्यंत जिवंत आहे. चौकामध्ये नंदू काका नंदमामा दिसले की आम्हाला अजून फार स्पीडने महेश काका पळावं वाटतं. कारण साहेब गेल्या अनेक वर्षांपासून नंदमामा पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत. लोके साहेबांनाही माहीत असेल. त्यांच्याकडे चौफळ्यामध्ये आम्ही गेलो विठ्ठल मंदिराकडे जाताना कोण VIP वगैरे नेताना किंवा काही बातमीला वगैरे नंदू काका त्या ठिकाणी पेपर स्टॉलवर बसलेले असतात आणि पेपर विकत असतात. म्हणजे उतार वयामध्येही त्यांच्यामध्ये जो असा जोश आहे की जो जोश आम्हा तरुणांनाही त्या ठिकाणी लाभवतो. त्यामुळे आम्ही म्हणतो की आता मामांना बघितलं चला पुन्हा आपण फुल स्पीड त्या ठिकाणी करूया. असे अध्यक्ष आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले. प्रमुख पाहुणे म्हणून DYSP प्रशांत ढले साहेब त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले. बाजूबाजू IPS अधिकारी पंढरी नगरीला मिळणं ही पंढरपूरकरांची फार दिवसाची इच्छा होती आणि ती इच्छा साहेबांच्या रूपाने पूर्ण आली. साहेबांनी आल्या त्या ठिकाणी
चांगली कामगिरी त्या ठिकाणी सुरू केली. काही लॉजवर रेड पडली, काही पत्त्याची जुगार वगैरे पकडली. साहेब, आम्ही पंढरपूरचे पत्रकार त्या ठिकाणी आमच्याकडे 9 ते 10 संघ आहेत, पण आमच्या सगळ्या संघांचे एक वैशिष्ट्य आहे, सबका साथ सबका विकास या भूमिकेतून आम्ही काम करतो आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी चालतो. 9 पत्रकार संघ आमच्यामध्ये जरी असले तरी आमच्यामध्ये मनभेद आहेत, पण मतभेद या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आमच्याकडे नसतात. साहेब, पंढरपूरची बातमी काय असते याचा अनुभवही आपण घेतला असेल, रोकडे साहेबांनी घेतला असेल. दुसरे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले की मुख्य अधिकारी महेश रोकडे साहेब बारामतीमध्ये फार मोठं काम केल्यानंतर पंढरपूरमध्ये कामाची झलक त्यांनी दाखवून दिली. ठिकठिकाणी जे वास्तुशिल्प उभे केले रोकडे साहेबांनी, ते वास्तुशिल्प आज पंढरपूरचं रूप पालटण्यामध्ये त्या ठिकाणी चालले, महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. रस्त्यांचा प्रश्न असेल, धुळीचा प्रश्न असेल, बऱ्यापैकी रोकडे साहेबांनी या ठिकाणी तो ओढून काढला आणि चांगलं काम साहेबांनी या ठिकाणी पत्रकारांचा एक ग्रुप पण चांगला तयार केला आणि पत्रकारांच्या समस्याही त्या ठिकाणी जाणून घेतल्या. बऱ्याच दिवसापासून पंढरपूर नगर परिषद ईमेल बंद पडला होता साहेब, तो ईमेल सुद्धा आपण चालू केला आणि तक्रारही त्या ठिकाणी यायला लागला. असे चांगले 2 खमके अधिकारी पंढरपूरला आपल्याला लाभले आहेत. यानंतर मी सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, अपराधी सर्वगुण पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष लखन साळुंके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकरजी कदम, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष सोहन जयस्वाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश बागल, पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रफिक आतार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जगदीशजी डांगे, टीव्ही जर्नल असोसिएशनचे अभिराजजी उबाळे आणि आमच्या सर्वांचे पत्रकारांचे मित्र, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बातमी मिळते आणि ज्यांच्यामुळे पंढरपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये काय सुरू आहे, प्रशासकीय लेवलला काय सुरू आहे, असे आमचे सर्वांचे मित्र अविनाशजी गडकरी या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं. आणि जागा भरपूर शिल्लक आहे. यानंतर आलेल्या सर्व अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मंडळांचे सत्कार या ठिकाणी होती. शहराला लाभलेले कर्तव्यदक्ष डीवायएसपी आणि आपल्या सर्व पत्रकारांचे चांगले मित्र असणारे आदरणीय डीवायएसपी प्रशांतजी डबले साहेब यांचा सत्कार रामभाऊ सर्वदे यांनी करावा अशी मी विनंती करतो. प्रथमतः मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अपराधी सर्वगुण यांनी आपला सत्कार स्वीकारावा आणि मान्यवरांना विनंती की आपण हा सत्कार करावा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अपराधी सर्वगुण, कृपया आपण पुढे या. मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचा सत्कार अपराधी सर्वगुण यांचा सत्कार डीवायएसपी साहेबांनी करावा. पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष लखन साळुंके यांचा सत्कार ह्या डीवायएसपी साहेबांनी करावा अशी विनंती करतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकरजी कदम साहेब यांचा सत्कार मुख्याधिकारी रोकडे साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे शहर अध्यक्ष सोहन जयस्वाल यांचा सत्कारही रोकडे साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीशजी बागल यांचाही सत्कार आदरणीय रोकडे साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांचाही सत्कार रोकडे साहेबांनीच करावा.
पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रफिक अता यांचा सत्कार DYSP साहेबांनी करावा अशी विनंती करतो मी. व्हॉइस ऑफ मीडियाचं कोण आहे का इथं? टीव्ही जनरल असोसिएशनचे अध्यक्ष अभिराज उभाळे यांचा सत्कार ही DYSP साहेबांनी करावा अशी विनंती करतो. आणि आमच्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय अविनाशजी गरगडे साहेब यांचा सत्कार सर्वच मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या माहिती कार्यालयामध्ये घर करून असलेले आमचे सर्वांचे मित्र आदरणीय गरगडे साहेब गरबा करून बसलेले. कारण साहेब यांचं काम असं आहे की आम्हाला यांना सोडू वाटत नाही, त्यांना आम्हाला सोडू वाटत नाही, असं सगळं त्या ठिकाणी सुचवलं आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर कार्यक्रमाचा लांबलेला वेळ पाहता थोडक्यात काही पत्रकार बांधवांची मनोगत व्यक्त होतील. मी सगळ्यात सुरुवातीला आदरणीय आमच्या सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार पुण्यनगरीमध्ये ज्यांनी फार मोठं चांगलं काम केलं, धडाडीचं काम केलं आणि काही दिवस ते पंढरपूर शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणूनही या ठिकाणी काही दिवस राहिले, असे आमचे सर्वांचे महेशजी किस्ते यांना विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी नंदू मामा, या उपविभागाचे पोलीस प्रमुख IPS अधिकारी माननीय ढिगळे साहेब, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय रोकडे साहेब, सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सर्व सहकारी बंधू. आज पत्रकार दिन आहे. पत्रकारांचा एकमेव हक्काचा दिवस. आम्ही गणपतीमध्ये त्याला बैलपोळा म्हणतो. आजच्या या दिवशी आपणच आपला सत्कार करायचा, आपण आपल्या कौतुक करून घ्यायचा, असा थोडक्यात प्रकार असतो. 2-3 वर्ष पत्रकार संघाच्या किंवा कार्यक्रमात मी बोलताना एक विषय सातत्याने मांडत होतो की पॉझिटिव्ह पत्रकारिता करा. आमची काही पहिली 10 वर्ष आक्रमक पत्रकारिता गेली. सर्व हे इथं असं आहे, इथं कसं आहे, यापूर्वी सर्व पोलीस अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याशी सतत आमचा कायम वेगवेगळ्या विषयावर संघर्ष व्हायचा. पत्रकारितेनिमित्त बातम्यांनिमित्त पुढं कळत गेलं की आपण काय सगळ्यांची उपाययोजना नाही, त्यापेक्षा पॉझिटिव्ह बातम्या चालू करू. पॉझिटिव्ह बातम्यामधून अधिक चांगला आनंद मिळेल. एखाद्या प्रशासनानं चांगलं काम केलं त्याचं कौतुक करू. आज थोड्या या दोन्हीला छेद देणं पुढचं मी काय बोलणार आहे. अति आक्रमकता आणि फक्त निगेटिव्ह बघायचं आणि फक्त पॉझिटिव्ह बघायचं याच्या मधली पत्रकारिता आपण केली. आता अति पॉझिटिव्ह झाली. कधी कधी असं वाटतं की काय कारण असताना आपण एखाद्या प्रशासनाचं कौतुक करतोय आणि नागरिक समस्येकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे काय होतं, जे अधिकाऱ्यांना अपेक्षित नाहीये, जे चांगले अधिकारी असतात, रोकडे साहेबांसारखे, ढोबळे साहेबांसारखे, ते म्हणतात आमच्या चुका तुम्ही दाखवा, आम्हाला सुधारणा करायची संधी मिळेल. ते पत्रकारांशी सामोरं जातात. विशेषतः मी रोकडे साहेबांनी सांगितलं, त्यांनी स्वतःहून सगळ्यांशी संपर्क चालू केला. प्रत्येकाला व्हॉट्सअपवर घेतलं. म्हणजे आम्हाला अनुभव असा अर्थ की टाळत होते आम्हाला अधिकारी, ते तुम्ही स्वतःहून प्रत्येकाशी संपर्क, 1 मिनिटात फोन उचलले किंवा रिस्पॉन्स देणे, अशा अधिकाऱ्यांना आपल्या चुका दाखवल्या, शहरातल्या समस्या दाखवल्या तर त्याचा अधिक आनंद असतो. आणि सिस्टीमवर टीका करण्यासाठी आपण आहे. आता विरोधी पक्ष राहिला नाही कोण असं म्हणतात. सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी लागू नये किंवा सगळं मिळून जुळून कारभार चालू दाखवायला विरोधी पक्ष असतो की विरोधी पक्षाचं काम आता पत्रकार करतात. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपली प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची कदाचित ताकद नसेल विरुद्ध पोहायची, पण आपण वाहत गेलं नाही पाहिजे. वाईट गोष्टीवर प्रहार केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी गैरकारभार आहे त्या ठिकाणी ते प्रदर्शनाला आणलं पाहिजे. नागरिकांच्या समस्या आपण मांडल्या पाहिजे. साहेब, बऱ्याचदा असं होतं की सगळेजण पत्रकारांकडून अपेक्षा करतात. रस्त्यात एखादं जनावर मरून पडलेलं असतं किंवा काय ट्रॅफिक जाम झाले असते, पत्रकार काय करतात, म्हणजे जे ते करावं ते फक्त पत्रकारांनीच करावं. अरे तू साधे 10 पैशाचा अर्थ घेत नाही,
2 रुपयाचं कागद पेन घेऊन एखाद्या समस्येतून तक्रार करत नाही, ते फोन करत नाही सामान्य नागरिक आणि कधीतरी उठायचं पत्रकार काय करतात, अशी परिस्थिती सध्या आहे. याचं कारण असं की विरोधी पक्ष किंवा समाजातल्या ज्या चळवळी आहेत त्या नष्ट झाल्या. पूर्वीच्या काळामध्ये मुलाल गोरे या होत्या, नेत्या होत्या, निगमताईंच्या आधी 10 पैसे 20 पैसे रेशनचा गहू तांदूळ वाढला तर लाखोचा मोर्चा निघायचा. 30-40 वर्षापूर्वी गोष्ट आहे. थोडंफार दरात कमी जास्त झालं जीवन आवश्यक तर साखरेचे दर 2 रुपयांनी 50 पैशांनी वाढले तर पेपरला मोठी बातमी यायची की सामान्य नागरिकांच्या आयुष्याचं कसं होणार. आता हे सगळे प्रश्न संपले. आता 2-2 कोटी 10-10 कोटी 20-20 कोटी एखाद्या प्रकल्पाचं बजेट वाढू द्या. आमच्याकडे एक बातमी येत आहे, आपली जागरूकता कमी होत चालली, आपला अभ्यासूपणा कमी होत चालला. प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपली जबाबदारी काय आहे. ठीक आहे, पण हे सगळं करत असताना कुठल्याही अधिकाऱ्यावर किंवा कुठल्याही याच्यावर व्यक्तिगत दोषारोप करता कामा नये. व्यवस्थेवर बोला, व्यक्तीवर बोलू नका. व्यक्तीवर बोलायचा कुणाचे व्यक्तिगत चारित्र्यावर व्यक्तीवर बोलायचा आपल्याला अधिकार नाही. पत्रकारितेची नैतिक चौकट आहे, नियम आहे की व्यवस्थेवर बोला, व्यवस्था सुधारली पाहिजे, परंतु कुणाला व्यक्ती टार्गेट करू नका, त्याचा व्यक्तिगत राग लोभ या पत्रकारितेत काढू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. पंढरपूरच्या साहेब पत्रकारितेला एक चांगला इतिहास आहे. पंढरीच्या पांडुरंगाची नगरी असल्यामुळे या ठिकाणी सगळे मंत्री उपमुख्यमंत्री कायम येतात, विविध मंत्री येतात आणि त्या सगळ्यांच्या बातम्या कव्हर करायची संधी आम्हाला भेटली. या संधीचा आम्ही तर वेळोवेळी अनेक वापर करून घेतलेला आहे. आम्हाला अधिकारी कामाचा काही तेवढं विचारलं ना साहेबांना, नगरपालिकेला निधी आणलाय किंवा हे काम आणलंय आपलं, किंवा अधिकारी सांगायचे आम्हाला काय करतायत तर तुम्ही हा प्रश्न विचारा. आपण मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यापेक्षा हा प्रश्न लावून करायचो, साहेब याचं काय झालं सांगा, आणि तो सोडून घ्यायचो. ही धमक या पंढरपूरच्या पत्रकारितेमध्ये आहे. आपल्याला जे हत्यार मिळालंय, आपल्याला जे माध्यम मिळालंय त्याचा उपयोग जनमानसांसाठी कसं होईल, सक्षम चांगलं पारदर्शी प्रशासनासाठी कसं होईल, सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसं होईल, वाईट गोष्टी छापण्यासाठी, वाईट गोष्टी बंद होण्यासाठी कसं होईल त्याचा आपण वापर करावा. मी ढवळे साहेबांचं अभिनंदन या ठिकाणी असं यासाठी करेन की साहेब पंढरपुरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गुटखा कायम विकला जातो फार मोठ्या प्रमाणात. आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 128 लावलं होतं गुटखा प्रतिबंधक कायद्यामध्ये. त्या कलमाचा अर्थ असा होता की जागेवर त्या गुटखा विक्रेत्याला अटक होतो. 8-8, 15-15 दिवस महिन्याला जामीन मिळत होता. बरोबर सर. पुढे काय झालं, काय मंत्री बदलले, ते 128 कलम काढून टाकलं. ते काढून टाकल्यावर त्या कायद्यातला धाकच कमी झाला. गुटखा विकला तरी त्याला नोटीस देऊन लगेच पोलीस स्टेशनला जामीन मिळत होता. आणि अलीकडच्या काळात तर मी याच्यावर मालिका लावली की कर्नाटकातलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो की त्यामध्ये लाखो रुपये, काही गोष्टी स्पष्ट बोलावं लागतात, लाखो रुपये म्हणजे 50-50 लाख रुपये हप्ता दर महिन्याला जातो. पुणे ट्रक असेल किंवा काय प्रश्न व्यवस्थित पोलिसांना असेल किंवा काय. ढवळे साहेबांनी ते आल्या बंद केला, याच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि अगदी गल्लोगल्ली प्रचंड गुटख्याचे प्रेमी होते, ते आम्ही बघतो अस्वस्थ होत होते. 4-8 दिवस गुटखा मिळाला ना, 4 दिवस साहेब प्रचंड अस्वस्थ होते. ही गुटखाबंदी कायम चालू राहावी आणि साहेबांनी जे चांगलं काम चालू केलंय कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्याला आपण नैतिक पाठिंबा दिलाय. त्याला अडचणी आहेत. नगरपालिकेत काम करताना साहेबांना माहित असते काय अडचणी. काही वेळेस नगरसेवकांच्या अडचणी असतात, काही वरिष्ठांच्या अडचणी असतात, काही नागरिकांच्या असतात. एखादा नागरिकांच्या सोयीचा प्रकल्प राबवताना त्यात किती अडचणी असतात ते त्याला समजतं असतं. त्या काळात आपण त्यांना न बोलता साथ दिली पाहिजे, का तर जनतेच्या हितासाठी. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी चांगलं काम करत असतील आणि त्याच्या आडवं कोण राजकीय पुढारी किंवा कोण गुंड येत असला तर आपण त्या अधिकाऱ्याला साथ दिली पाहिजे, त्याला त्यांचं काम सोपं केलं पाहिजे. हे पंढरपूर शहर आपलंय. अधिकारी 2 वर्ष 4 वर्ष काम करून ते निघून जाणार आहे, परंतु या शहरात घडलेल्या सगळ्या बऱ्या वाईट घटनेला आपण जबाबदार आहोत, आपण साक्षीदार आहोत. ज्याप्रमाणे आपण घर सजवतो, एखादा घरात भाडेकरू असतो तो काय वर्ष 2 वर्ष राहील जाईल, पण घराचा मालकाला घर सांभाळावा. तसं आपण या पंढरपूर शहरातले नागरिक आहोत. आपण सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हायचा प्रयत्न करू. आपण पत्रकार म्हणून आपल्यावर काही जबाबदारी आहे. आता 3-4 हजार कोटी रुपये पंढरपूरला येतात, त्याचा विनियोग कसा जास्तीत जास्त चांगला होईल. दिवसेंदिवस पंढरपूर वाढतंय, लोकसंख्या वाढते, समस्या वाढतायत, ट्रॅफिक वाढतंय, सगळं वाढतंय. यामध्ये आपली जबाबदारी ओळखून आपण काम केलं पाहिजे आणि आपल्या हातात जे माध्यम आहे त्याचा केवळ सकारात्मक आणि केवळ नकारात्मक असा जो उपयोग करता दुष्टांच्या निर्धारांसाठी आपण प्रसंगी हातात वापरलं पाहिजे आपलं पत्रकारितेचं आणि चांगल्याच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे. आज पत्रकार दिन आहे.
मला या ठिकाणी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद महेश काका. आपण दिलेला सल्ला नक्कीच आमच्यासारखे नवोदित पत्रकार त्या ठिकाणी मान्य करतील आणि त्याप्रमाणे काम करतील हा आशावाद मी आपल्याला देतो. यानंतर हरिभाऊ प्रक्षाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की थोडक्या आणि मोजक्या शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हरिभाऊ प्रक्षाळ. आज तुमच्यासाठी एक सोन्याची सकाळ उगवली असं म्हणून ठरणार नाही. पंढरीच्या पुण्य पावनगरीमध्ये श्री विठ्ठलाच चरणीलीन होतो. आज अंगारकी चतुर्थी श्री गणेशाला वंदन करतो आणि आज पत्रकार दिन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून व्यासपीठावरील मान्यवर आहेत त्यांनाही मी आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण सर्व पत्रकारांच्या वतीनं दिलं. ते आले त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो आणि मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं थोडक्यातच करतो. आज पंढरपूरमध्ये DYSP डबे साहेब यांनी पदभार घेतला आणि खरोखरच अधिकारी सक्षम असतील तरच शहरामध्ये बदल घडतो आणि याबरोबर सर्वच आमचे पत्रकार मित्र हे असतात. मुख्याधिकारी यांनी पदभार घेतला आणि मुख्याधिकारी महेश रोकडे साहेबांचं काम अगदी छान चांगल्या प्रकारे सुरू आहे. पत्रकार बांधवांच्या साहेब आमच्या काही पत्रकारांसाठी आमच्या अनेक समस्या होत्या. अनेक वर्ष आम्ही समस्येसाठी झगडत आलो, परंतु यातली सर्वात समस्या म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आमच्या घरासाठी समस्या होती. आम्ही सगळ्यांसमोर मांडल्या आजपर्यंत. पण आम्ही एक ठरवलं की सर्वच पत्रकार संघटना या ठिकाणी आज आहेत, सर्वच पत्रकार आहेत. ज्याप्रमाणे आम्ही मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना घर असावं यासाठी आम्ही पत्रकार टावर उभा करत आहोत. आता सध्या पुण्यामध्ये आम्ही खाजगी तत्वावर जागा घेऊन आमचं टावरचं काम सुरू आहे. आम्ही बऱ्याच पत्रकारांना बोललो की बाबा ज्यांना घ्यायचं आहे त्यांना आम्ही फक्त 50% रकमेमध्ये ते घर टावर देण्याचं आम्ही त्या बिल्डरला सांगितलं. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री होते, नितीनजी गडकरी साहेब होते. या ठिकाणी कार्यक्रम फार मोठा झाला आणि त्यावेळेस सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना तुम्ही स्वस्तामध्ये घर द्या. त्याच धर्तीवर आम्ही सोलापूरमध्येही जागा घेतलेली आहे, पंढरपूरमध्येही जागा घेतलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्याचं आम्ही उद्घाटनही करत आहोत. तर या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, संघटनेच्या बांधवांना अध्यक्षांना विनंती आहे की आपणही याचा थोडा आदर्श घेऊन आपल्या पत्रकारांना या सगळे सक्षम पत्रकारात असे नसते. आपल्याला फार थोडका पगार असतो, फार थोडक्या मानधनावर आपण असतो. आता जाहिरातीचा सोर्स फारच कमी झालेला आहे आणि सर्वच प्रिंट मीडिया असेल तर त्याचाही शेअर कमी झालेला आहे. त्यामुळं सर्व पत्रकार बांधवांनी प्रयत्नशील राहावं की आपण सामान्य पत्रकारांना थोडक्यामध्ये कसं घर होईल, कसं कुटुंब कसं बसेल आणि पुढे त्याचा संसार कसा हे होईल, सुखी होईल हे करा. दुसरी गोष्ट की आपण धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्वजण आपल्या कुटुंबावर लक्ष देत नाही. त्यासाठी एक छोटं सांगतो की गेल्या वेळेस जिल्हा परिषदचे एक पत्रकार गट आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या पत्रकार गटाचे एक सरोगड म्हणून आपले पत्रकार होते, मामा सरोगड. आणि परवा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये मामा सरोगड गेले. हाय का नाही 4 दिवसात झाले. तर आपल्या कुटुंबाचा आपण असे काय दुर्घटना घडली तर आपले कुटुंब कोणावर अवलंबून राहणार आहे. तर त्यासाठी आपल्या जी संघटना आहेत, जे पत्रकार आहेत, सगळे बांधव आहेत, त्यांच्यासाठी आपण एक थोडक्यामध्ये मी विमा पॉलिसी आहे, त्या विमा पॉलिसी ही आपल्या पत्रकार बांधवांच्या आपण कराव्यात, म्हणजे जेणेकरून की पत्रकारांच्या कुटुंबाला एक चांगला आधार मिळेल. साहेब, आम्ही हे करत असताना आम्हाला काही आपल्या नगरपालिकेचे काही अडीअडचणी असतील तर ते तुम्ही आमच्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभा राहून आमच्या अडीअडचणी सोडवसाल. त्याचप्रमाणे ढवळे साहेबांनी हे उत्कृष्ट कामगिरी पंढरपूर शहरात ग्रामीणमध्ये सगळीकडे सुरू केलेली आहे. सध्या मी तर त्यांची एक बातमी टाकताना सिंगम या नावाने सुरुवात केली. साहेब,
पत्रकार बरोबर आहेत, अधिकाऱ्यांच्या बरोबर पत्रकार आहेत. शहराचा विकास होत असेल, शहराच्या अनेक अडचणी समस्या असतील, काही अवैध धंदे असतील, आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देऊ, परंतु आपली कामगिरी फार छान आहे. या निमित्तानं मी सर्व आज पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या निमित्त, या स्मृती दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्ष शुभेच्छा देतो. सर्व पत्रकारांच्या अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत संबोधन करतात. जय हिंद, जय भारत. यानंतर साप्ताहिक जोशापा टाइम्सचे श्रीकांतजी कसबे साहेब यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशपांडे काका, प्रमुख पाहुणे माननीय रोकडे साहेब आणि दगडे साहेब, सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, संस्थापक आणि पत्रकार मित्रांनो, दरवर्षी आपण 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त एकत्र येऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम करतो. मग कित्येक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीच आमचा एकत्र येऊन एकमेकांचा आम्ही गौरव करतो. या समाजासाठी आम्ही पत्रकारिता करतो. त्या समाजाने खऱ्या अर्थानं आमचा गौरव करायचा असतो, परंतु असा प्रकार सातत्याने काही घडलेला दिसत नाही. या वर्षी कार्यक्रमासाठी जे काय आम्हाला चेहरे दिसतात ते फक्त 6 जानेवारीला दिसतात. नंतर ते 6 जानेवारी तर दिसतच नाही. कारण का, संघटना जास्त आहेत, पत्रकार जास्त झालेत, परंतु एकमेकांचं कम्युनिकेशन होत नाही. वर्षातून एकदाच होतंय. तर माझी पत्रकार संघाच्या सर्व अध्यक्षांना विनंती आहे की बाबा वर्षातून सातत्याने काहीतरी एकत्र येण्याचे कार्यक्रम ठेवावेत, अभ्यास दौरे आयोजित करावेत, पत्रकारांसाठी एखादी कार्यशाळा करावी. कारण पत्रकारिता किस्ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की हा विरोधकाला भूमिका बजावणारा घटक आहे. कारण समाजातील जी काही अन्यायग्रस्त बाजू असेल, राजकीय लोकांकडून झालेले अन्यायग्रस्त बाजू असेल, या सर्वांसाठी आवाज उठवणारा जो घटक कोणता असतो तर तो पत्रकार असतो. आमच्या पंढरपुरातील अनेक पत्रकारांचा, आता हरिभाऊ बोलल्याप्रमाणे, पत्रकार संघ घरकुलाचा प्रश्न तसाच राहिलेला आहे. अनेक पत्रकार आजही चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करूनही भाड्याच्या घरात राहत आहेत गेली 10-20 वर्ष. सातत्यानं दर जानेवारीला आपण हा पत्रकाराला घर मिळावी असा आपण विषय काढतो, परंतु तो मार्गी लागत नाही. माननीय शिवसाहेबांना विनंती आहे की आमचा हा घरकुलाचा प्रश्न आहे, पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं मार्गी लावता येत असेल तर आपण तो प्रयत्न करावा. पत्रकारांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा घरकुल प्रश्न सर्वांनी आपण मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद कसबे साहेब, आपलं मार्गदर्शन करत आम्हाला फार उपयोगी पडत आहे. कार्यक्रमात थोडा बदल करतो. यानंतर पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय महेशजी रोकडे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. इंदापूर मराठी पत्रकार दिनानिमित्त आज पंढरपूर शहरामधील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांना मी मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. या शहरातील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नंदुकाका देशपांडे साहेब, प्रमुख पाहुणे आमचे सन्माननीय आपले सर्वांचे आदरणीय डीवायएसपी साहेब किशन दळवे सर, या कार्यक्रमाला उपस्थित शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, त्याचबरोबर शहरातील सर्व सन्माननीय सर्व आज पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय पत्रकार सदस्य, सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मगाशी बऱ्याच गोष्टी सर्व वक्त्यांनी सांगितल्या, त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे जास्त पॉझिटिव्ह नसावं, जास्त निगेटिव्ह नसावं. थोडं वेगळं वाटलं पण चांगलं आहे, खरंच आहे. आतापर्यंत नोकरी केलेल्या सर्व शहरांची तुलना केली तर पंढरपूर शहरातील पत्रकारिता ही ज्वलंत आहे, ऍक्टिव्ह आहे, लक्ष ठेवणारी आहे आणि ते आवश्यक आहे. म्हणजे प्रशासनासाठी आवश्यक आहे, लोकशाहीसाठी आवश्यक आहे. काही वेळा त्याचा तात्कालिक काही
वाईट वाटू शकतं अधिकाऱ्यांना किंवा समाजातील काही घटकांना किंवा लोकांना, परंतु एक पत्रकार हा जो काही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, चौथा स्तंभ आहे, त्याचा जर आपण विचार केला तर समाजातील वंचितांसाठी ज्यांच्या समस्यापर्यंत प्रशासन जात नाही, पदाधिकारी जात नाही, त्यांना समोर आणणं आणि त्यांच्यासाठी भांडणारं, त्यांच्यासाठी सर्वांसमोर घेऊन जाणारं हा जो स्तंभ आहे तो स्तंभ फार महत्वाचा आहे. पंढरपूरमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या आहेत, काही दीर्घकालीन आहेत, काही आमच्या प्रशासनाच्या इनॅक्टिव्हनेसमुळे सुद्धा काही असलेल्या समस्या आहेत, त्या मान्य करायला पाहिजे. परंतु ह्या होत असताना सुद्धा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, मग त्या बातमीच्या माध्यमातून किंवा त्यांनी काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही पत्रकार निदर्शन आणून देतात, त्याच्या माध्यमातून ह्या त्या अलर्टनेसमुळं प्रशासनामध्ये काम करत असताना एखादी जी बातमी फार मोठी होणार असते ती लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई झाल्यामुळं नागरिकांना सुद्धा त्याच्यावरती काही सोल्युशन मिळते आणि होणारा फार मोठी गैरसोय आहे ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होते. दुसरं सरांनी दुसरा एक मुद्दा सांगितला की मी मागच्या वेळेस पण इथं आलो होतो आणि त्यावेळेस कार्यक्रम वेगळा होतो, परंतु तिथलाही हाच विषय होता की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील पत्रकार बांधवांना त्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी नगरपालिकेनं कारवाई करावी. त्यावेळेस मागच्या वेळेसचा एक विषय होता की शहरामध्ये जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे आपले काही बांधकाम सुरू आहे त्या बांधकामामध्ये जर शक्य असेल तर आपण पत्रकारांसाठी काही वेगळं रिझर्वेशन करू शकतो का किंवा त्याच्यामध्ये काय त्याचा विचार करू शकतो का, हा एक प्रश्न होता. परंतु गेल्या काही वर्षापासून ती त्याच्यामध्ये बरेचसे न्यायालयीन कमजोरी असल्यामुळं, प्रकल्पही असल्यामुळे थोडे होतं, त्याच्या डिटेलमध्ये आम्ही गेलो आहे आणि तो प्रकल्प आहे तो काही दिवसामध्ये सुरू होईल आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे आपल्याला ते करणं शक्य आहे. परंतु आणखी दुसरी गोष्ट आहे की पत्रकार बांधवांनी एका ठिकाणी जर जागा घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जानेवारी पर्यंत जो काही प्रधानमंत्री आवास मधला जो आपला DPR जातोय मंजुरीला, आतापर्यंत 3 DPR आपले मागच्या 6 महिन्यामध्ये मंजूर झालेले आहेत, परंतु हा शेवटच्या DPR मध्ये सुद्धा आपण चौथ्या DPR मध्ये जानेवारी एंड पर्यंत सर्व डॉक्युमेंटेशन झालं तर नक्कीच आपण ते जानेवारीच्या अखेर करून मार्च पूर्वी पहिला हप्ता येऊन आपलं त्या ठिकाणी बांधकाम सुरू होतील या अनुषंगाने नक्कीच प्रशासन आपल्याला मदत करणार आहे. हे याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे या व्यतिरिक्तही शहरामध्ये बऱ्याचशा काही समस्या आहेत, बऱ्याचशा काही अडचणी आहेत, त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आज मी त्याचाच उपभोग करणं योग्य होणार नाही, कारण माझी जबाबदारी आहे त्याच्यावरती सोल्युशन देऊन त्याच्यावरती हळूहळू त्याच्यात पुढे जाण्याची जबाबदारी आहे. तर यासाठी सुद्धा जे वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या आहेत, त्याच्यामध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांनी शहरातील सर्वांनी एकत्रितपणे येऊन आम्हाला प्रशासनाला त्यामध्ये आपण सहकार्य करावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. परत एकदा सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं सहकार्य असंच राहावं, सरांनी सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधून असेल तरी काही, परंतु प्रशासनाला आपल्याकडून एक इनपुट मिळाला तर नक्कीच प्रशासनाला त्याची मदत होईल, शहराला मदत होईल, शहरातील नागरिकांना मदत होईल आणि आहे त्या प्रशासनामध्ये सुद्धा आपण अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करूया. कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी संघाच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परत एकदा शेवटी सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. परत थांबतो. जय धन्यवाद सर. आपण या ठिकाणी जे आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आदरणीय DYSP ढवळे साहेब यांना विनंती करतो. जे आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील पत्रकार दिनानिमित्त आपण जमले आहोत. तर सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार बंधूंना येथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार, व्यासपीठावरील उपस्थित इतर मान्यवर, त्याचबरोबर आजच्या या छान अशा कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक मंडळी व माझ्यासमोर येथे बसलेले सगळे पत्रकार बांधव, सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जेव्हा मला काल आमंत्रण आलं की अशा छान अशा या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मला इथे उपस्थित राहून प्रमुख पाहुणे म्हणून येथे उपस्थित राहण्याची काही विनंती केली, त्यानंतर मला आनंद झाला व विचारही आला की असं काय असं बोलणार आहे आपल्या सर्वांसमोर, जेणेकरून की जो
तुमची जी काही भूमिका आहे, जे की 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी ची जी काही भूमिका आपली आहे आणि त्याचं जे काही महत्व आहे ते चांगल्यारीत्या नक्कीच आपल्या सर्वांना ते माहीत आहे व पटवण्याची गरज नाहीये, परंतु पुन्हा एकदा तुमचं कौतुक करावंसं आहे अशी माझी मनापासून इच्छा होती. त्याचमुळे मी काही 1-2 माझे आतापर्यंतचे जे काही कार्यकाळामध्ये जे काही अनुभव आले ते आपल्या समोर शेअर करणार आहे. तर नक्कीच आतापर्यंत माझे जे काही करिअर झालं त्यामध्ये एक मला असं समजून आलं महत्वाची गोष्ट म्हणजे की पत्रकारिता म्हणजे हा एक काही व्यवसाय नव्हे, तर ही एक सामाजिक जबाबदारी आहे जी आपल्या सर्वांना पार पाडायची आहे. जे काही वंचित आहेत, जे काही असे सामान्य नागरिक आहेत, जे काही असे व्यक्ती आहेत पीडित आहेत, ज्यांच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल किंवा कधी कधी काही नकोच असतात, कधी कधी ते त्यांच्या काही अडी अडचणी असतात त्या समोर येत नाही, त्यांच्या जे काही समस्या असतात आणि अडचणी असतात त्यांना योग्यरित्या प्रशासनासमोर ठेवण्याचं मला माहिती आहे की पत्रकारांचे अनेक कामे आहेत, त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं काम मला हे वाटतं की त्यांचे जे काही अडी अडचणी आहेत, समस्या आहेत त्या प्रशासनासमोर किंवा इतर जे काही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासमोर ठेवून त्या काही समस्या आहेत त्या समोर आणणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हे चांगल्यारीत्या आपण सर्व करत आहोत. आणि जसं आता सांगितलं की डिपार्टमेंट्स आहेत, प्रशासन आहे, त्यातलाच एक प्रशासनाचा भाग जे पोलीस प्रशासन आहे त्याचं मी एक अधिकारी आहे आणि पंढरपूर सारख्या विठ्ठलाच्या चरणी पहिली पोस्टिंग मिळणे हे खरंच सौभाग्याची गोष्ट मला मनापासून वाटते. कारण कसं असतं, नक्कीच करिअर असतं, जॉब असतो, सगळ्यांना माहीत आहे. UPSC मध्ये सिलेक्ट झालं, खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे असे प्रसंग आले जेणेकरून मला देवावरती आधी विश्वास नव्हता, परंतु हळूहळू असं वाटायला लागले की नाही, काहीतरी एक देअर इज अ फोर्स विच इज गव्हर्निंग ऑल ऑफ अस, आणि तेच सगळं हे अलाइन करत आलेलं आहे. एक थिअरी आहे अलाइनमेंट थिअरी, मला माहित आहे की आपल्या काही लोकांना ती त्याच्याबद्दल ज्ञात असेलच ती थिअरी. तर असं म्हटलं जातं की जर तुम्ही प्रबळ इच्छेने जिद्दची काठी ठेवून जर तुम्ही कुठली अशी मागणी जर केली किंवा विनंती जर केली, देवाला नव्हे तर स्वतःला करत असेल किंवा इतर त्या फोर्सला करत असाल, आणि त्यासाठी तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले तर नक्कीच जे काही युनिव्हर्स आहे, जी काही आपली वेगळी शक्ती आहे ती त्या दिशेने तुमचे सगळे जे काही पॅरामीटर्स असतात, इतर तुमचे घटक असतात, त्यांना त्या तुमच्या इच्छेचे अनुसरून त्यांना ते अलाइन करण्यासाठी काम करत असतात आणि कुठेतरी जाऊन काही काळांतराने तुम्हाला ते यश मिळत असतं. सुदैवाने UPSC सारख्या जे की जगात सगळ्यात कठीण परीक्षांमध्ये त्याची गणना होते, अशा या परीक्षेमध्ये मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं तर आहेच, रँक आला. त्याचबरोबर IPS सारखी सर्व्हिसही मिळाली आणि त्याच्या पलीकडे जवळ महाराष्ट्रासारखं केडरही मिळालं आणि त्याच्या पलीकडे पहिली पोस्टिंग या विठुरायाच्या चरणी मला मिळाली. नक्कीच फार छान वाटतं, फार आनंद वाटतो. याच्यापेक्षा जास्त सुख मला वाटत नाही की कुठे कोणा व्यक्तीला माझ्या इतकं सुखी कोणी आता असेल असं मला नक्कीच वाटत नाही. तर हे सांगायचं उद्देश हेच होतं की आपण सगळे झटत आहोत. जेव्हा अभ्यासाचा जो काळ होता तेव्हा मनात विचार यायचा की चला सिव्हिल सर्व्हिस का करायची, UPSC का करायची, कशासाठी आपण हा अट्टहास धरायचा, कशासाठी आपण 10, 12, 14 तास दिवसाचे अभ्यास करायचे. तेव्हा कुठेतरी एक ड्रायव्हिंग फोर्स होता की नाही, आपल्या मागे आपली लोक आहेत, आपला समाज आहे, आपण स्वतः आहोत, आपले आई वडील आहेत, त्यांच्यासाठी आणि त्याच्या पलीकडे स्वतःसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं करून जायचं आहे. आणि सिलेक्शन नंतर आता या पदावरती काम करताना नक्कीच त्याची जाणीव होते. आणि जे काही माझ्या आता दिवसाला प्रत्येक दिवशी सकाळी मी जरी 12:30 ते 2 वाजेचा माझा जो काही भेटण्याचा कालावधी जो ठेवलेला आहे ऑफिसमध्ये, परत त्याच्या वगळता सुद्धा त्या कालावधीत जवळपास दिवसाला 15 ते 20 व्यक्ती किंवा पीडित येतात. त्याच्या पलीकडे सुद्धा संध्याकाळी दुपारी आणि नेहमीच मला व्यक्ती येऊन भेटत असतात. त्यांच्या काही तक्रारी असतील, अडचणी असतील, काही निमंत्रण असतील ते देण्यासाठी तिथे उपस्थित असतात. फार छान वाटतं. तेव्हा कुठेतरी असं मनाला वाटत असतं की यांच्याशी भेटून, त्यांच्याशी हिरगून घालून, त्यांचे 2 शब्द ऐकून, त्यांच्या समस्या आणि अडचणींना फक्त एक कान जरी आपण तिथे उपलब्ध करून दिला तरी त्यांना जो आनंद होतो, त्यांना जो प्रशासनावरचा किंवा इतर एकंदरीत सिस्टम, जसं की आपण मगाशी चर्चा केली, आपण मगाशी एक ज्येष्ठ पत्रकार आपले त्यांनी हा शब्द वापरला सिस्टम, या सिस्टममध्ये कुठेतरी विश्वास निर्माण करण्याचं काम आमचं जे काही छोटंसं काम आहे ते करत आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आनंद वाटतो.
आणि त्याच्या पलीकडे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की पोलीस प्रशासन आणि पत्रकारितेचा हा जो काही वेळ मिळावा आहे हा फार गरजेचा आहे. हा नक्कीच व्यवसाय नाही आहे. मी आधी सांगितलं की काही वेगवेगळ्या अडचणी असतात ज्या सामान्य नागरिकांच्या असतात, त्या समोर ठेवण्याचं काम आपण योग्यरित्या करत आहोत. एक उदाहरण मला द्यायचं आहे. याच्या पंढरपूर सोलापूर ग्रामीण मध्ये कार्यरत होण्याच्या अगोदर मी अमरावतीला ट्रेनिंगसाठी होतो. आमचं 6 महिन्याचा डिस्ट्रिक्ट प्रोबेशन पिरियड हा असा असतो. त्याच कालावधीमध्ये एकदा अशी म्हणजे उदाहरण देतो की कसं जर योग्य जागरूक पत्रकार कशा एका खेडेगावातील एका आदिवासी पाड्यावरती असणारी एक 75 वर्षाची जी महिला आहे जिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जादूटोणाचा आळ घेऊन वेगवेगळ्या त्याच्यावरती प्रताडणा केली गेली होती आणि त्याचा कुठेतरी समोर आणण्याचं काम छान पद्धतीने पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी केलेलं. त्याच्यानंतरच पुढे जाऊन त्या गोष्टीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने त्याच्यावर त्याच्यावर भूमिका घेऊन जादूटोणा प्रतिबंधक ऍक्टचे सेक्शन्स लावून त्या व्यक्तींना अटक करून त्या पीडित व्यक्तीला त्या मातेला न्याय मिळवून दिलेला होता. ही घटना आहे की मेळघाट टायगर रिझर्व आहे. मला माहित नाही आपल्याला किती लोक अमरावती जिल्ह्यामध्ये काही मेळघाट टायगर रिझर्व आहे, चिखलदरा हा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण गेला असाल. त्या ठिकाणी एक खतरू म्हणून गाव आहे. हे मेळघाट टायगर रिझर्व 90% ऑफ इट इज अ फॉरेस्ट एरिया आणि त्या फॉरेस्ट एरियामध्ये आदिवासी पाडेच असतात आणि MP बॉर्डरला लागून हे हातूर सारखं एक गाव होतं. चिखलदरा धारणी असे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे काही जे गाव त्यात येत होतं. झालं असं की एका रात्री ही जी 75 वर्षाची महिला आहे तिच्या घरी तिचा मुलगा असतो आणि सून असते. मुलगा आणि सून रोजंदारीसाठी 10 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेल्या होत्या आणि तेव्हा ही महिला त्या गावामध्ये सध्या एकटीच होती तिच्या घरामध्ये आणि ती अशीच रात्री 7-7:30ची वेळ होती. ती अशीच भटक त्या गावात जात असताना तिला एका घरातील व्यक्तीने आणि तिच्या बायकोने अडवलं आणि तिच्यावरती आळ घेतला की तू इथे जादूटोणा करत आहे, तू आमच्या घरावरती काहीतरी वेगळ्या काळी विद्या वगैरे जे काही त्याचे सुपरस्टिशन्स आहेत तशासारखं काहीतरी करत आहे. त्याचाच आळ घेऊन सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन सरपंच असतील, त्या पोलीस पाटील असतील, सगळे लोक एकत्र येऊन या ज्या काही 75 वर्षाच्या पीडित आहेत तिला त्यांनी मारहाण केली. तिला कुत्र्याचं जे काही मूत असतं ते सुद्धा तिला पाजलं. त्याचबरोबर शी सुद्धा तिच्या अंगाला लावली, तिचे कपडे फाडले, तिच्या चेहऱ्यावरती काळोख पसरवला आणि जे गरम रॉड असतो त्यांनी तिला चटके दिले आणि तिला गावाच्या विशीच्या बाहेर सोडून दिले. ती जी काही महिला आहे 75 वर्षीय ती त्या गावाच्या बाहेर MP बॉर्डरला MPच्या हद्दीमध्ये सुद्धा तिच्या नातेवाईकांकडे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती. तिला दिसायलाही कमी होतं, चालताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ती वेगवेगळ्या शेतातून त्या जंगलातून जिथे वाघांची संख्या चांगली आहे, खूप जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी नाही आहे माणसांची परंतु वाघांची डेन्सिटी आहे, अशा ठिकाणाहून ती असेच पायात चपलानं नसताना कपडेही फाटलेले असताना अशी ती मनोमन भटकत होती आणि कुठेतरी 7 दिवसानंतर ती परत तिच्या गावी आली. ती गावी आली की तिच्या मुलगा आणि तिच्या सुनेला माहिती मिळाली. ती सून, तिचा मुलगा, ती महिला पोलीस स्टेशनला आली. परंतु ही जी वयोवृद्ध व्यक्ती होती तिच्यावरती स्मरणशक्तीवरही तिचा प्रभाव झालेला वयामुळे त्याच्यामुळे तिला नेमकी आठवत नव्हतं की झालंय काय. फक्त एवढंच तिला कळत होतं की काहीतरी मला शिवीगाळ झाली, भांडण झालं, एवढंच तिच्या डोक्यात होती. पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला तिने सांगण्याचा प्रयत्न केला की मला असं. तेव्हा आता तिची परिस्थिती वेगळी होती कारण की घरी आल्यानंतर तिने स्वच्छ कपडे घातलेले, इतर गोष्टी होत्या. तेव्हा ती गोष्ट समोर आली नाही की नेमकी झालं काय आहे. की बाबा चटके दिलेले आहेत, खरंच हे जे काही आहे तिला जाळाचे रॉडचे चटके दिले आहेत किंवा इतर जे प्रशासन तिला करायला लावलेलं आहे बळजबरी, त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस उघड आल्या नाही. त्यानंतर ते पुन्हा तेव्हा फक्त एक NC रजिस्टर झाली कारण की तसेच त्याचं स्वरूप होतं. त्याच्यानंतर ते घरी गेल्यानंतर अजून पोलीस स्टेशनकडून घरी गेल्याच्या 5 दिवसानंतर कुणीतरी त्या पीडितच्या मुलाला एक फोटो दाखवला. फोटोमध्ये तिने चपलांचा हार घातलेला, तिची जी काही तेव्हाची बिकट परिस्थिती होती त्याचा एक फोटो त्या मुलाला दिसला आणि त्याने त्या मुलाला फोटो दिसल्यानंतर त्याला कळले नाही काय झालं. त्याच्या सानिध्यात असं कोणीतरी एक जागरूक व्यक्ती होतं आणि तो होता की एक पत्रकार बांधव आणि त्याला ती माहिती मिळाली आणि त्यांनी त्यानंतर ही जी काही गोष्ट आहे ती कलेक्टर साहेबांना त्यांनी तिथपर्यंत पोहोचवली, SP साहेबांपर्यंत पोहोचवली. त्याच्यानंतर ही काही जी जागरूकता झाली, ते काही जो प्रसंग झाला तो उघडकीस आला. त्यानंतर SP स्तरावरून एक चांगली टीम गठीत करून त्याचा एक सहभागी मीही होतो अशी टीम गठीत करून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तो काही जो काही प्रसंग होता तो उघडकीस आणला आणि जे काही गावातील सरपंच होते, पोलीस पाटील होते, अशा एकूण 12 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं व इतर आरोपी त्या गुन्ह्यामध्ये बनवले.
ते एक असं एक उदाहरण मला आवर्जून आज द्यावंसं वाटलं की कसं एक जागरूक पत्रकार आणि एक अवेअर सिटीजन्स अशा दोघांचं त्याचबरोबर प्रशासनाचं एक जे ताळमेळ जर चांगल्या पद्धतीने झालं तर आपण एका आदिवासी दुर्गम भागातील एका पीडितेला एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने न्याय देण्यामध्ये सक्षम होऊ शकतो याचंच एक उदाहरण होतं. आता आजकालचं जग आपल्या सर्वांना माहित आहे, मोबाईलचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. आजकाल रुमर्स फार लवकर पसरतात. रुमर्सचाच जर विचार केला तर दोन गोष्टी असतात, एक असतं मिसइन्फॉर्मेशन आणि दुसरं असतं डिसइन्फॉर्मेशन. नक्कीच आपल्या सगळ्या बांधवांना याचा अर्थ माहिती असेल, पण पुन्हा एकदा मला रिपीट करावा असं वाटतो की मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन मध्ये फार फरक आहे. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला न कळत एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडून दुसऱ्या व्यक्तीला सांगितली जाते, त्याला म्हणतात मिसइन्फॉर्मेशन. दुसरं असतं डिसइन्फॉर्मेशन. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की ती गोष्ट खोटी आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही जाणूनपूर्वक ती गोष्ट दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला असे पुढे ती गोष्ट फॉरवर्ड करत आहात. तर आजकालचं जग हे मिसइन्फॉर्मेशनच्या पलीकडे जाऊन डिसइन्फॉर्मेशनच्या काळाकडे वळत आहे आणि तिथेच अडचणी सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळे जे रुमर्स आहेत, वेगवेगळे ज्या प्रोपगेंडा करून काहीतरी गोष्टी, फॅक्ट्स, डेटा, फिगर्स पोहोचवल्या जातात लोकांपर्यंत. ह्या सगळ्यांवरती आळा घालण्यासाठी मला वाटतं की पत्रकारांची किंवा आपल्या सर्वांचीच एक मोठी अशी जबाबदारी आपल्यावरती या काळाच्या अनुषंगाने आलेली आहे. आणि नक्कीच तुम्ही सगळे फार चांगलं काम करत आहात. जे काही ते होतं ना, दूध का दूध और पानी का पानी करने के लिए एक बेस्ट फोर्स जो है वो मुझे लगता है की पत्रकार जे आपली मंडळी आहेत तेच असतील. कारण की तुम्हाला काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय खरं आहे, कुठं आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असतं. तुम्हाला जरी नसतं माहिती, तुमची जी काही फ्रॅटर्निटी आहे, पत्रकार फ्रॅटर्निटी, तुम्हाला नसतं माहिती, लगेच फोन करतात, तुमच्या मित्रांना फोन करतात, पत्रकार आपल्या बांधवांना फोन करतात. जसं आता साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे संघ आहेत, पण तुम्ही इथे एकत्रित येऊन हा छान असा कार्यक्रम तुम्ही साजरा करत आहात. तर ती जी काही तुमच्यातली बांधिलकी आहे, जी काही आपापसात जी समजूत आहे, त्याच्याच आधारावरती तुम्ही हे फॅक्ट चेकिंग सारखं मेकॅनिझम मला वाटतं करत राहशाल. आणि मला विनंती आहे की चांगल्या पद्धतीने जे काही व्हेरीफाईड पॉझिटिव्ह न्यूज आहेत, पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा जे ऍक्च्युअल न्यूज आहेत, ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत, ते आपण समोर आणण्याचं काम केलं पाहिजे. जे ही लोक अशा खोट्या माहिती किंवा डिसइन्फॉर्मेशन पसरवायच्या नादात आहेत, त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्याही मोलाचा वाटा आपण निभावला पाहिजे. नक्कीच अशी कुठली गोष्ट असली तर पोलीस प्रशासनापर्यंत आपण ती माहिती द्यावी आणि आमच्याकडून योग्यरित्या कायदेशीर कारवाई करण्यामागे आम्ही मागे राहणार नाही आहोत. तर तसं बोलायला खूप काही आहे, पण वेळेचा अभाव आहे. मला नक्कीच फार आनंद होतो, फार अभिमानही वाटतो की अशा छान अशा कार्यक्रमामध्ये आपण मला एवढं प्रेमाने इथे आमंत्रण दिलं. त्याचबरोबर छान असं माझं कौतुकही केलं. माझ्या या 5 महिन्याच्या कार्यकिर्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धंद्यांवरती कारवाई करण्याची संधी मिळाली, वेगवेगळ्या कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पार्टिसिपेट करण्याची मला संधी मिळाली, वेगवेगळ्या गुन्ह्याचा तपास करण्याची मला संधी मिळाली. व त्याचबरोबर ज्या काही इतर पोलीस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनाही हाताळण्याची मला एक चांगली संधी मिळाली आहे. आणि तुमचं जे गवगवीत माझं जे कौतुकाचे जे बोल आहे ते नक्कीच मला नेहमी ऐकू येतात. मला आपल्याकडून फीडबॅकही मिळतो, त्याचबरोबर मला माहिती मिळत असते की सर असं असं या ठिकाणी चालू आहे, कृपया आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी कारवाई करावी. तर हे जे काही तुमचं जे काही साथ आहे, जो तुमचा जो काही आपल्या पोलीस प्रशासनाचा आणि आपलं जे काही सहकार्य आहे ते अशाच चांगल्यारीत्या मला अशी आशा आहे आणि नक्कीच अपेक्षाही आहे की पुढेही छान पद्धतीने अशी जी काही वाटचाल आहे ती आपली पुढे चालत राहील. आणि नक्कीच आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही समस्या असतील, ज्या पोलीस प्रशासनाच्या निगडीत असतील, तर नक्कीच माझ्या कानावरांना, मी ऑफिसमध्ये नेहमीच असतो अवेलेबल. आपण कधीही आलात तर मला आनंद होईल आपल्याला ऐकण्यासाठी. त्याचबरोबर जे समाजहिताचं आपण जे काम करत आहोत त्याला एक हातभार लावण्यासाठी. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि जय हिंद. यानंतर अध्यक्ष नंदकुमार देशपांडे मामा यांनी व्यक्त करावं अशी विनंती करतो. सर्वांना या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे, कृपया कोणी जाऊ नये. सर्व पत्रकार संघाच्या वतीने हे छोटंसं गिफ्ट या ठिकाणी आदरणीय विनायक महाराज या ठिकाणी सगळ्यांना देणार आहे, कृपया कोणी जाऊ नये. सगळ्यांनी जागेवर बसायचं. त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि तसंच
मी ज्या संघटनेत आज काम करता गेली 15 वर्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा व तालुका अध्यक्ष या नात्याने मी आपल्या पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द जे काय मला सुचले त्याप्रमाणे बोलतो, आपण ते ऐकून घ्यावे अशी विनंती करतो। आज गेली मी अनेक वर्ष जुन्या आणि नव्या पत्रकार बांधवांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली। पंढरपूरच्या पत्रकारितेला एक फार मोठं मानाचं स्थान आहे असं मी समजतो आणि पंढरपुरातील पत्रकारिता ही फार सगळ्यात जिथं जिथं मी जातो तिथं पाहिलं त्यापेक्षा जरा थोडी जागरूक आहे असं म्हणलं तर गैर ठरणार नाही। कारण आजच्या या आमच्या वेळची पत्रकारिता ही त्यावेळेस फक्त प्रिंट मीडिया जास्त प्रमाणात होती, आता त्यात बदल होत गेले, सगळे व्हाईस मीडिया चॅनलवाले सगळे आले। जरी असलं तरी आजही लोकांचा जेवढा पत्रकार कुठल्याही क्षेत्रातले पत्रकार असो विश्वास आहे तेवढाच तो प्रिंट मीडियाच्या पत्रकारावर आणि प्रिंट मीडियावर आहे। कारण का बाकीच्या पत्रकारांना आज जे बघतो मी, मला जसं वाटतं तसं आता ते चुकीचं नसेल, कारण त्यांच्यावर थोडीफार बंधनं असतात बातमीदाराला, परंतु जे प्रिंट मीडिया आहे त्याला काय बंधन नसतं। आजही लोक आवर्जून आलेल्या वृत्तपत्रामध्ये सविस्तर बातमी बघण्यासाठी आजही वाचक वर्ग आहे। मधल्या काळामध्ये जरा थोडं कोरोनाच्या काळात या क्षेत्राकडे जरा दुर्लक्ष झालं, परंतु आजही पत्रकारिता क्षेत्रामध्ये पत्रकारांवर आजही तेवढाच विश्वास आहे आणि पत्रकाराने आपण आपलं समाजहिताचं भान ठेवून कार्य करावं असं मला सुचवावं असतं। आपण ते करत आहात याची जाणीवही आपल्या सगळ्या पत्रकारांना आहे। कारण आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर बाकीच्यांचा, जनतेचा आणि लोकांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे। जरी वाटलं की लोकांना करावं पण कोण पुढे येते, परंतु पंढरपूरच्या क्षेत्राबाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आज पंढरपुरातल्या कुठल्याही सामाजिक क्षेत्रातला असो, धार्मिक क्षेत्रातला असो, इतर कार्यक्षेत्रातला असो, या बाबतीत आवाज उठवण्याचं काम आणि विरोधकाची भूमिका विरोधकापेक्षाही पत्रकारिता आणि पत्रकारितेने बजावलेली आहे, हे मी आपल्याला आवर्जून अभिमानाने सांगतो आणि तोच वसा आपण पुढे चालवत आहात याबद्दल मलाही खात्री आहे। कारण आजही लोकांच्या आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। कारण एखादा प्रश्न सामाजिक असो, वैयक्तिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या सामाजिकल्या अडचणी असो, हा सोडवण्याचा पत्रकार प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। म्हणून आजही लोकांचा पत्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्याला आपण फक्त तडा जाऊ देऊ नये जबाबदारी घ्यावी, एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो। परत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना, सगळ्या माझ्या संघटनेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार पुण्यनगरीचे धडाडीचे पत्रकार सतीशजी बादल यांनी मानावे अशी विनंती करतो। माझ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले दगडे साहेब तसेच मुख्य अधिकारी रोकडे साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आज सर्व पत्रकारांना एकत्रित आपण सर्व संघटनांना एकत्रित आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि त्यात असं मार्गदर्शन कोणी आपल्या पाहुण्यांनी केलं। मुख्य अधिकारी साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन आपल्या डॉक्टरला संदर्भात त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन दगडे साहेबांनी त्यांच्या अनुभव सांगितले आणि आपल्याकडून काय अपेक्षाही व्यक्त केल्या। त्या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मी सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने आभार मानतो। यासोबतच देशपांडे काकांनी या ठिकाणी मार्गदर्शन करून शेवटचे ओळी त्यांनी सांगितले की या पत्रकारिता कुठेही तडा जाऊ देऊ नका, सकारात्मक पत्रकारिता घेऊन तुम्ही पुढे जावा। लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आपण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। सर्वजण या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। असू द्या त्या सर्वांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि आपण सर्वजण महत्वाचं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। आता आपलंही या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून सर्वजण आला उपस्थित राहिला आणि आज महाराज आपण इथं